हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर चॅनल शुभारंभ व्लॉग्स, पूजा आर्टिकल्स अँड मच मोर, म्हणजेच श्री शांतादुर्गा पूजा आर्टिकल्स अँड हँडीक्राफ्ट्स. मी रुपाली स्वागत करते तुमचं सगळ्यांचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आता सगळे सणवार आपले येत आहेत, छान छान असे. गणपती बाप्पा, परत गोपाळकाला येणार आहे, आता गुरुपौर्णिमा येणार आहे. त्यासाठी आपण छान छान आज देवी देवतांच्या मूर्त्या बघणार आहोत. पितळ पंचधातूमध्ये छान छान अशा, काही फायबरमध्ये पण असते, आणि अजून काही वस्तू बघणार आहोत. श्रावण महिना पण आता येईल, तर हळूहळू आपल्याला सगळी आपली तयारी सुरू केली पाहिजे. तर आपण व्यवस्थित प्लॅनिंग करू शकतो ना, आपल्याला काय कधी घ्यायचं आहे. तसं आपण बघूया. आजच्या वस्तू आपण एक एक करून बघूया. आता चला मग सुरुवात करू. तर सुरुवात करूया आपण बाप्पांच्या मूर्तीपासून. तर बघू शकता तुम्ही, छोटीशी अशी बाप्पांची मूर्ती आहे, आणि सगळ्या मूर्त्या आपल्या हेवी आहेत. ही पंचधातूमध्ये आहेत सगळ्या मोस्टली, आणि सगळ्या 3 इंचाच्या आतल्या आहेत. ही बघा, 3 इंचाच्या आतल्या आहेत. हे आधी पण मी दाखवले आहेत. आपल्याकडच्या मूर्त्या जास्त मोठ्या नसतात. तर आता जे नवीन बघणार आहेत त्यांना मी सांगते, 3 इंचाच्या आतली मूर्ती आहे, 2.5 इंच आहे जवळजवळ. बघू शकता तुम्ही, छान असा गणपती बाप्पा बघू शकता, सुंदर. तसंच दुसरे बाप्पा बघूया, त्याच्यापेक्षा थोडेसे मोठे, सुंदर आहेत. हातात तुम्ही बघू शकता, छान असं शंख आहे, इथे उंदीर मामा आहे, लाडू आहेत, बघू शकता. आणि त्यांचं ते हे बघा, चौरंग बघा, ज्यावर ते विराजमान आहेत. परत बेस पण एकदम छान आहे, मागून पण एकदम सुंदर आहे, सुंदर असे बाप्पा. आणि ह्याची पण 3 इंचपर्यंतच आहेत हे बाप्पा बघा, बेसपासून 3 इंचापेक्षा कमी आहेत. ठीक आहे. तर ज्यांना कोणाला या मूर्त्या हव्या असतील ना, हे फर्स्ट आणि हे सेकंड, त्यांनी स्क्रीनशॉट घ्या आणि मला खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती हा फोटो मेसेज करा की ह्याच्या रेट हव्यात म्हणून. ठीक आहे. रेट आम्ही व्हिडिओमध्ये सांगत नाही, कारण का ब्रासची रेट सारखी चेंज होत असते. तर आता जर मी रेट सांगितली आणि नेक्स्ट टाईम परत मी तीच मूर्ती, आणि सेम मूर्त्या परत परत मिळत नाहीत, आणि मिळाली तरी त्याची रेट तशी सेम असेल असं सांगू शकत नाही, त्यामुळे मी रेट सांगत नाही. ही खूप हेवी मूर्ती आहे आणि खूप सुंदर आहे. बघू शकता तुम्ही, खूप सुंदर अशी मूर्ती आहे. समोर बघा त्रिशूळ आहे, मुकुटावरचं काम बघू शकता, आणि खाली याला बेस नाही आहे, म्हणजे पाट वगैरे नाही आहे. हे बघा, खूप छान बाप्पा आहेत हे. खालून म्हणजे पूर्ण भरीव मूर्त्या आहेत, अशा पोकळ मूर्त्या नाही आहेत. या मूर्तीची साईज आहे 3.5 इंच, 4 इंचाच्या आतच आहे. एका हातात धरायला खूप हेवी आहे ही मूर्ती. तशीच ही बघूया. आता ही जी छोटी बघितली ना आपण, त्यातलीच ही मोठी. हे बघा, हे पण हेवी आहे, भरपूर हेवी आहे. ही बेस सकट 4 इंचापर्यंतच आहे मूर्ती. मोठ्यातली मोठी म्हणजे 4 इंचापर्यंतचीच आहे मूर्ती. ही पण सेम आहे, बघू शकता. जशी छोटी होती तशी मोठी. उंदीर मामा, नैवेद्य, हातात लाडू, आणि हे बघा छान असं चौरंग, सुंदर अशी बाप्पांची मूर्ती. आता बाप्पा येत आहेत, तर छान छान मूर्त्या अशा तुम्ही पूजेला बुकिंग करू शकता. म्हणजे तुम्ही मोठी मूर्ती ठेवता, पण पूजेसाठी फुलं वाहण्यासाठी आपण छोटी मूर्ती समोर ठेवतो, तर तसं बुकिंग तुम्ही करू शकता. ठीक आहे. तर असे गणपतीच्या मूर्तीचे आपल्याकडे हे पॅटर्न आहेत. दुसरं झालं, महालक्ष्मींची मूर्ती दाखवते तुम्हाला. लक्ष्मीची मूर्ती छोटीशी बघा, कमळ आहे खाली, आणि त्याच्यावर लक्ष्मी विराजमान आहे, बघू शकता तुम्ही. खालून भरीव आहेत. हे बघा, 2 इंच, 2.3 मध्ये भरते, छोटीशी आहे. तशीच दुसरी आहे, कलश आहे ते तिच्या हातामध्ये, लक्ष्मीच्या हातामध्ये कलश आहे, कमळावर विराजमान आहे, छोटीशी आहे. ती पण 2-2.5 इंचाच्या आतच भरते, बघू शकता तुम्ही. फुल पॅक्ड आहे. जी पाहिजे ती तुम्ही स्क्रीनशॉट घ्या हां, कलशवाली. त्यानंतर आहे कमळातली, ही खूप सुंदर लक्ष्मी आहे.
सगळ्यात छान आहेत, पण ही कमळावर बघा एकदम मस्त स्मित हास्य एकदम छान आहे बघा. ही पण तेवढीच आहे, 2.5 इंच. यातच थोडी मोठी, ही पण कमळातली आहे, ही पण स्मित हास्य आहे छान. हात इथे मागे मुकुट बघा मस्त आहे. खालून पॅक, एकही अशी पोकळ नाही आहे. ह्याची साईज पण ही 3 इंचापेक्षा म्हणजे 3 इंचापर्यंत आहे. ठीक आहे. परत तुम्ही विष्णू लक्ष्मीची मूर्ती बघू शकता. ही खूप जड आहे, पंचधातूमध्ये आहे. हे बघा, ह्याची हाईट म्हणजे आता असं सांगता नाही येत, अशी सांगते मी, रुंदी 2.5 इंचापर्यंत जाते. ही बघा 3 इंच आहे. ठीक आहे. खूप छान आहे, ह्याची क्वालिटी खूपच सुंदर आहे, बघू शकता तुम्ही. आणि फेस, लक्ष्मीचा फेस मागणं बघा, खूप छान आहे, भरीव आहे. ठीक आहे. कोणाला हवी असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन व्हॉट्सअपला मेसेज करू शकता. तसंच आता गुरुपौर्णिमा येते, तर दत्तगुरूंची सुंदर अशी मूर्ती आपल्याकडे, खूप रेखीव कोरीव छान अशी मूर्ती बघू शकता तुम्ही. गाय आहे इथे, बघू शकता. बेस पण छान आहे, पूर्ण भरीव. आणि साईज ही एकच साईजमध्ये आहे, जे मी दाखवते ते तेवढ्याच साईजमध्ये आहे, कारण मी दाखवते त्याच्यापेक्षा मोठ्या साईजच्या काही जणी विचारतात. 2.5 इंचापेक्षा थोडीशी कमी आहे. आपले स्वामी समर्थ, सगळ्यांचे प्रिय स्वामी समर्थ, ही पण 2.2 इंचेसपर्यंत जाते. ही बघा, बेसपासून 2 इंचापर्यंतच आहे. आणि स्वामींची ब्रासमध्ये आपल्याकडे ही एकच मूर्ती आहे, एकच म्हणजे याच साईजमध्ये 2.2 इंचपर्यंतच आहे. सुंदर आहेत हे स्वामी, बघू शकता तुम्ही. हसरे स्वामी आहेत छान असे, आणि मस्त आहेत, शाईन वगैरे खूप छान आहेत, बघू शकता. तसंच आता मी तुम्हाला तुळजाभवानी आपल्याकडे बघू शकता. तुळजाभवानी आई, हिची पण साईज पायापासून 3 इंचाच्या आतच आहे. ठीक आहे. अन्नपूर्णा, छोटी अन्नपूर्णा आहे आपल्याकडे, बघू शकता तुम्ही. छोटी अन्नपूर्णा ब्रासमध्ये 2 इंच. छोटीशी अन्नपूर्णा आहे, बघू शकता तुम्ही. त्याच्यानंतर एक मोठी अन्नपूर्णा आहे आपल्याकडे, हा एकच पीस आहे आपल्याकडे, बघू शकता. हा थोडा मोठा आहे, 4 इंचेसपर्यंत जातो. 4 इंचेस, थोडासा कमी आहे 4 इंचला, पण जातो तेवढा, 4 इंचेस. ठीक आहे. मोठी अन्नपूर्णा ज्यांना हवी असेल, हेवी आहे खूप, बघू शकता. कोरीव रेखीव एकदम, केस वगैरे बघा. आणि घालून फक्त हे स्टँड येते असं आहे, बाकी मूर्ती कोरीव आहे, खूप जड आहे. तर एक मोठी अन्नपूर्णा आहे आपल्याकडे 4 इंचाची. कोणाला हवी असल्यास दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा. आता श्रावण महिना येणार आहे, तर आपल्याला शिवलिंग लागेल. तर हे एकच शिवलिंग आहे, त्याला हे वरती नाग आहे, बाकी जे मी दाखवणार त्याला वर नाग नाही आहे. तर ही बघून घ्या, अशी दाखवते, 1.5 इंच आहे. आणि अशी पण 2 इंचापेक्षा कमी आहे. हे बघा, 1.5 म्हणजे 2 इंच पकडा, अशी छोटी आहे ही. आणि हे बघा, कोरीव काम वगैरे बघा. ठीक आहे. आणि हे असं. ठीक आहे. तर हे एक पॅटर्न आहे, पूर्ण प्लेनवाला एक पॅटर्न आहे. कोणाकोणाला कोरीव वगैरे नको असते, पूर्ण प्लेन हवी असते, तशी पूर्ण प्लेन पण आहे. पण ह्याला वर कोणाला नाग नाही आहे. प्लेन हवी असेल तर प्लेन सांगा. त्यातल्या त्यात ही आहे बघा, खाली असं मस्त कोरीव काम आहे छान अशी. ह्याची साईज आहे ही पण 2.2 वर जाते. आणि हाईटला पण 2 इंचापेक्षा थोडी मोठी आहे, 2.2 इंचेस. याला पण नाग नाही आहे.
आणि सगळ्यात मोठी म्हणजे ही साईज आहे, 2.6 इंच आहे, 2.6 इंच आणि अशी 2 इंच आहे आणि छान आहे. म्हणजे हा पार्ट एकदम लांब आहे असा आणि खालून अशी पूर्ण बंद आहे. ठीक आहे, जड मूर्त्या आहेत सगळ्या. आणि तुम्हाला म्हणजे एक दाखवते मी तुम्हाला, आपल्याकडे गळती पण आहे. गळती कोणाला हवी असेल तर ती पण आहे. असं अभिषेकासाठी तुम्ही ठेवू शकता. गळती ह्याला असं प्रॉपर होल असतं आणि चांगल्या क्वालिटीची आहे, चेपणारी नाही आहे. हे बघा, ती गळती पण आपल्याकडे आहे. आणि छोटंसं बालकृष्ण पण आहे आपल्याकडे, बघू शकता तुम्ही. छान असा 1.5 इंचापर्यंत जातो तो पण. हे बघा, 1.5 इंच असा पण 1.5 इंचच आहे. छोटासा बालकृष्ण आहे पितळेमध्ये, बघू शकता तुम्ही. क्यूटसा, पायावर स्वस्तिक आहेत, सुंदर आहे. तसंच थोडा म्हणजे बराच मोठा आहे. हा एक आहे, 2.5 इंचेसमध्ये हाईट जाते याची आणि अशी पण 2.5. हा एक बालकृष्ण आहे. आणि सेम असं मिळत नाही, सेम पीस म्हणजे पुन्हा मार्केटमध्ये आणायला गेलो तर सेम असं नाही, थोडाफार फरक येतोच. ठीक आहे, तर हे झाले बालकृष्ण. श्रीयंत्र बघूया आपण. 1.5 इंच श्रीयंत्र आहे आपल्याकडे, नेहमी दाखवतो आपण. पंचधातूमध्ये आहे, पण ह्याच्यामध्ये ब्रास आणि हे आपलं कांस्य ह्याचं प्रमाण जास्त असतं आम्हाला वेंडरने सांगितलं. असतं पंचधातूचं, पण हे दोन धातू जास्त असतात. तर 1.5 इंचाचं आहे आणि हे आधीच आम्ही मेन्शन करतो, याचं पॉईंट खूप टोकदार आहे, तर हाताळताना सांभाळून हाताळा. हे बघा, 1.5 इंचाचं आहे. तर हे ठेवण्यासाठी आपल्याकडे ही प्लेट पण आहे, ज्याला खाली पाय आहेत, बघू शकता. ह्याच्यावर 1.5 इंचाचं श्रीयंत्र बरोबर मावतं, बघू शकता. छान असं श्रीयंत्र. दीड इंचाची आता ही बरोबर मावतं. हे प्लेटची साईज आहे 3.5 इंच आणि मधली साईज आहे 3 इंच. ते हे बरोबर 1.5 इंचाचं बरोबर याच्यावर मावतं. तसंच आपल्याकडे मोठी मोराची प्लेट पण आहे, त्याची साईज आहे बघू शकता तुम्ही 4.8 इंचेस आणि मधली साईज आहे 4.5 इंच. तर ह्याच्यावर हे 3 इंचाचं श्रीयंत्र आहे, खूप हेवी आहे, बघू शकता तुम्ही. अखंड आहे आणि ते बरोबर ह्याच्यावर बसतं, बघू शकता. छानपणे बसतं या डिशवरती. मोराची डिश, मोठी डिशमध्ये प्लेन नाही आहे आपल्याकडे, ती मोराची डिश आहे आणि ह्याच्यामध्ये ही प्लेन डिश आहे. ठीक आहे, हे आहे गाय वासरू. बेस तुम्हाला सांगते मी 3 इंचापेक्षा कमी आहे आणि हाईट पण 2-2.25 इंचच आहे. ठीक आहे, छान असं गाय वासरू. गजांतलक्ष्मी आहेत आपल्याकडच्या, सुंदर अशा, बघू शकता तुम्ही. छान असं कोरीव काम आहे त्याच्यावरती, बघू शकता तुम्ही. सुंदर अशी गजांतलक्ष्मी. जोडीमध्ये. ज्यांना कोणाला हव्या त्यांनी स्क्रीनशॉट घेऊन व्हॉट्सअपला मेसेज करा. ह्याची साईज सांगते मी तुम्हाला. तुम्ही म्हणजे इकडून असं पकडलं, शेपटीपासून मी जर पकडलं तर 3 इंचाप्रमाणे आणि हाईट 2 इंचापेक्षा कमी आहे. ठीक आहे, तर हे होतं सगळं देवी देवतांच्या मूर्त्या. आता बघूया आपण पुढचं कलेक्शन. आता आपण सगळं ब्रास पंचधातूच्या देवी देवतांच्या मूर्त्या बघितल्या. तर तुळजाभवानीची ही फायबरची मूर्ती तुम्ही बघू शकता. प्रीमियम क्वालिटीचे फायबर आहे. सुंदर अशी तुळजाभवानीची अगदी छान अशी मूर्ती.
बघू शकता तुम्ही किती छान आहे. हे बघा त्यांचं काम खूप सुंदर आहे. सुंदर अशी तुळजाभवानीची फायबरची मूर्ती, म्हणजे फायबर, रेझिन आणि मार्बल पावडर मिक्स आहे याच्यामध्ये, त्यामुळे त्याची क्वालिटी प्रीमियम आहे. अगदी जड पण नाही आणि अगदी हलकी पण नाही. ठीक आहे. तुम्ही वॉशेबल आहे, ह्याच्यावर अभिषेक करू शकता पाण्याने. पंचामृताने अभिषेक करू नका. मोस्टली कसं त्याच्यामध्ये हे दही असतं, तर ॲसिडिक रिॲक्शन होतं आणि मूर्तीला डाग पडू शकतात. त्यापेक्षा तुम्ही पाण्यानेच अभिषेक तुम्ही करू शकता. ठीक आहे. सुंदर अशी तुळजाभवानीची फायबरची मूर्ती. आणि आता गुरुपौर्णिमा आहे, तर स्वामींसाठी किंवा इतर देवतांसाठी पण तुम्ही बुक करू शकता. एक सिंहासन आहेत आपल्याकडे, बघू शकता तुम्ही छान असे. हे बघा रेड कलरचं आहे. क्वालिटी एकदम सुंदर आहे, छान क्वालिटी एकदम. मोर आहे त्याच्यावर असे आणि कुठून तुम्हाला काही निघालेलं दिसणार नाही. खूप सुंदर क्वालिटी आहे एकदम, बघू शकता तुम्ही. तर मी याची साईज सांगते तुम्हाला. ओव्हरऑल याची साईज आहे 6 इंच, पण मध्ये जी युटिलाइज करायची जागा आहे ती 4.5 इंच आहे. तर 4.5 इंच बेस असलेली किंवा त्याच्यापेक्षा कमी बेस असलेली मूर्ती तुम्ही ठेवू शकता. आता मी जी दाखवली तुम्हाला तुळजाभवानीची मूर्ती, ही याच्यावर बघा किती छान दिसते. आता मी जी तुळजाभवानीची मूर्ती तुम्हाला दाखवली, ती याच्यावर किती सुंदर दिसते बघा. सिंहासनावर विराजमान झालं किती छान दिसते, बघू शकता तुम्ही. तसंच स्वामी समर्थांची मूर्ती पण याच्यावर खूप छान दिसेल, तुमच्याकडे जी असेल ती. आता माझ्याकडे ही 2 इंचाची आहे ब्रासची मूर्ती, ती आहे बघा. तुमच्याकडे फायबरची असेल, मार्बलची असेल, ती तुम्ही ठेवू शकता. साईडला लोट ठेवू शकता. तर आपल्याकडे हे रेड कलरचं आसन आहे. कोणत्याही देवतांची मूर्ती तुम्ही ठेवू शकता. हे बाप्पा आहे, त्या बाप्पांना खाली बेस नाही आहे, ते अशी सिंहासनावर ठेवली ती खूप छान दिसते मूर्ती, बघू शकता तुम्ही. अर्थातच जर देवाला तुमच्या जागा असेल तर, किंवा तुम्ही वेगळं मांडत असाल तर तुम्ही घेऊ शकता. किंवा काही आपलं ओकेशनल असतं, आता गणेश चतुर्थी आहे, काय आहे, आपल्याला वेगळी पूजा मांडायची आहे, तर तुम्ही त्याचा उपयोग तसा करू शकता. तसं रेड कलरचं हे एक आसन आहे. तसंच आपल्याकडे दुसरं ऑरेंज कलरमध्ये, ह्याच्यापेक्षा थोडं मोठं, ह्याची साईज मी सांगितली तुम्हाला 6 इंचेस आहे. आणि युटिलाइज करायला मधली जागा आहे ती 4.5 इंचेस आहे किंवा 4.4 इंचेस. ठीक आहे. हे रेड कलरचं आहे. तसंच आपल्याकडे सुंदर असं ऑरेंज कलरचं आसन आहे. त्याची साईज, ओव्हरऑल साईज आहे 6.8 इंचेस आणि मधली युटिलाइज करायची जागा आहे 5 इंच पकडा तुम्ही. ठीक आहे. याचं कलर कॉम्बिनेशन बघा, सुंदर असं ऑरेंज आणि मागे ग्रीन आणि असं मस्त रेड मोरपिशी कलरचं कलर आहे याच्यामध्ये. हे बघा खालून पाय आहेत आणि हे असं डायरेक्ट आहे, ह्याला असे वेगळे पाय नाही आहेत रेड कलरच्या आसनला. ठीक आहे. पण दोन्ही सुंदर क्वालिटी आहेत. आता ह्याच्यामध्ये मी तुम्हाला तुळजाभवानीला विराजमान करून दाखवते, बघू शकता तुम्ही. वाव, किती छान दिसत आहे, बघू शकता. सुंदर. तसंच स्वामींना बघूया आपण आता विराजमान करून, बघू शकता तुम्ही. खूप सुंदर दिसतं. म्हणजे ही साईज जी आहे मागची 4 इंच आहे, म्हणजे 4 इंचापेक्षा कमीवाली मूर्ती तुम्ही याच्यात ठेवू शकता. ठीक आहे. आणि बेस मी तुम्हाला सांगितलं आहे, मधला बेस 5 इंचापेक्षा कमी बेसवाली मूर्ती तुम्ही ठेवू शकता. एक्झॅक्ट 5 इंच बेस घेतली तुम्हाला घुसवावं लागेल, फिट होईल ती म्हणून. ठीक आहे. तर हे 2 सिंहासन आहेत आपल्याकडे, छान असं रेड आणि ऑरेंज. तुम्हाला जे हवं त्याचा स्क्रीनशॉट घेऊन मला व्हॉट्सअपला मेसेज करा रेटसाठी. ठीक आहे. तुम्ही बघू शकता सुंदर असे शंख तुम्हाला दिसत आहेत,
तर मी लिमिटेड क्वांटिटी आणली आहे. तर तुम्हाला मी आधी दाखवते नॉर्मल, म्हणजे नॉर्मल शंख जे आपण देवाऱ्यात ठेवतो, दक्षिणावर्ती शंख नाहीत, साधे शंख. तर तुम्ही बघू शकता, सुंदर आकार, क्वालिटी पण सुंदर आहे, ओरिजिनल शंख आहेत हे. देवाऱ्यात आपण ठेवतो, तांदूळ किंवा पाणी भरून ह्याच्यात ठेवायचं असतं. हे ते शंख आहेत, छोट्या साईजचे आहेत. ह्याच्यामध्ये फिक्स साईज वगैरे येत नाही. आता तुम्ही म्हणाल मला 2 इंचाचं पाहिजे, माझा एवढंच पाहिजे, तर तसं साईज येत नाही. इन बिटवीन साईज असतात, एकदम परफेक्ट साईज येत नाहीत, कारण हे बनवलेले नाही आहेत, नॅचरल आहेत. तर प्रत्येकाची साईज छोटी मोठीही असते. तुम्ही फक्त सांगा तुम्हाला केवढ्या साईजमध्ये हव्या आहेत, तेवढा असेल तर आम्ही सांगू तुम्हाला. हे मोस्टली ॲप्रॉक्सिमेट ह्याची साईज तुम्हाला सांगते. हाईट हे बघा 2.5 इंच आहेत. ठीक आहे. तशीच ही शंखअडणी आहे, म्हणजे हे ठेवण्यासाठी. तर हे 2.5 इंचापर्यंतच्या साईजचा शंख याच्यावर बसू शकतो आरामात. हे बघा असा बसतो आरामात. ठीक आहे. तर ही शंखअडणी पण आहे ब्रासमध्ये आपल्याकडे. जड नाही आहे, लाईट वेट आहे, म्हणजे पातळ पत्रा नाही आहे, चांगली क्वालिटीची आहे. ठीक आहे. तसंच हे दक्षिणावर्ती शंख आहेत 2 पॅटर्नमध्ये, एक फुल व्हाईट आणि एक असा पॅटर्न आहे. ओरिजिनल शंख आहेत हे, दक्षिणावर्ती शंख आहेत. हे आपण देवाऱ्यात ठेवतो, पण ह्याच्यात म्हणजे पावित्र्य खूप पाळावं लागतं हे शंख देवाऱ्यात ठेवल्यानंतर. म्हणजे पिरियड्स वगैरे आले असतील तर हे सगळं खूप पाळावं लागतं. तर हे दक्षिणावर्ती शंख आहेत, हे आपल्याकडे अवेलेबल आहेत. हे पण तुम्ही या शंखअडणीवर ठेवू शकता. आता हा वाजणारा शंख तुम्ही बघू शकता, ज्याची साईज, ही जी साईज आहे ती 6 इंचपेक्षा जरा 6 इंच आहे. वाजणारा शंख आहे हा, बघू शकता तुम्ही, सुंदर ओरिजिनल शंख. आणि आम्ही जेव्हा घेतो तेव्हा वेंडर समोर आम्हाला वाजून दाखवतात, म्हणजे ते त्यांच्याकडे ट्रिकच असते, ती वाजतो की नाही ते चेक करायची. ते असं असं काय करतात, त्याच्यानं आवाज येतो, तो वाजतो बरोबर. तुम्हालाही आला असेल तर ते वाजून दाखवतात मस्तपैकी, छान एकदम शंखनाद करतात, छान. तर हे तुम्हाला हवी असेल तर आम्ही अरेंज करतो, पण ह्याची तुम्हाला चांगलं क्वालिटी हवी असेल, छान असा ओरिजिनल शंख हवा असेल तर 3000च्या वर हा शंखाची रेट येते. तर तुम्हाला हवं असेल तर वाजणारा शंख पण आपण अरेंज करून देऊ शकतो, मी स्टॉक करत नाही. ठीक आहे. तुम्ही हा शंख पण आपल्याकडनं घेऊ शकता. आणि आपल्याकडे ब्रासचं मी तुम्हाला सगळ्या मूर्त्या वगैरे दाखवल्या, ते क्लीन करण्यासाठी ॲक्लिन पावडर पण मिळते, तर ते देखील तुम्ही ऑर्डर करू शकता. आणि हो, एक सांगायचं होतं, तुम्ही आपले व्हिडिओज बघता, आपले एवढे सबस्क्रायबर्स आहेत, सबस्क्रायबर पण आपल्याला वाढवायचे आहेत. तसं तुम्हाला जर आपलं प्रोडक्ट आवडत असेल तर तुम्ही हे आपले व्हिडिओज तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये पण शेअर करा. आता मध्ये माझा गॅप झाला होता, माझी आई ऑफ झाल्यामुळे मी व्हिडिओजमध्ये नव्हते बनवले. 2-2.5 महिन्याचा गॅप झाला होता. त्यामुळे आता मी जे व्हिडिओ टाकते त्याचे व्ह्यूज फार कमी येत आहेत, त्यामुळे चांगले प्रोडक्ट जास्त लोकांपर्यंत पोचत नाही. तर तुम्ही पण मला थोडी हेल्प करा, थोडं शेअर करा तुमच्या फ्रेंड्समध्ये, एवढंच रिक्वेस्ट होती. तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. पुन्हा भेटूया नवीन अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.